महाराष्ट्र मित्रांनो, लहानपणी आपल्याला आईवडिलांनी काय शिकवलं माहितीये का? भावना मारून जगायचं नाही. तर मॅनिफेस्टेशन म्हणजे काय मित्रांनो, की आपल्या मनामध्ये जे विचार असतात आपल्या ध्येयासंबंधित, ते प्रत्यक्षात प्राप्त करणं, साध्य करणं म्हणजे मॅनिफेस्टेशन प्रोसेस. तर हे विचार कसे निर्माण होतात? तर त्यासाठी सर्वात पहिला आपल्या मनामध्ये, आपल्या मेंदूमध्ये काय भावना निर्माण होतात याच्याशी त्याचा संबंध असतो. उदाहरणार्थ, मी बार्बेक्यू नेशनला जेवायला गेलोय, 500 रुपयात फुकट मिळते म्हणून गचागचा हावरटपणानं खाल्लं आणि बाहेर आलो उलटी झाली. म्हणजे काय झालं? खाताना माझ्यामध्ये हावरटपणाची भावना निर्माण झाली आणि ते सगळं खाल्लेलं बाहेर पडलं. तर एखादी गोष्ट पाहिल्यानंतर, एखादी गोष्ट अनुभवल्यानंतर आपल्या मनामध्ये काय भावना निर्माण होतात ते खूप महत्वाचं असतं. एखाद्यानं व्हॉट्सअपला स्टेटस लावला, तो कुठं फिरायला गेलाय वगैरे, तर मी जर म्हणत असेल ह्याला काय, ह्यानं पैसे कमवल्यात, ह्याच्या वडिलांनी भरपूर कमवले, अशी नकारात्मक भावना जर निर्माण होत असेल तर मी कुठंतरी चुकतोय. तर कोणतीही गोष्ट पाहिल्यानंतर, अनुभवल्यानंतर आपल्यामध्ये सकारात्मक भावना पाहिजे. त्या उलट त्या माणसाला विचारलं पाहिजे, तुम्ही कुठं फिरायला गेला, तिथं काय संस्कृती होती, तिथं काय लोक होती, काय पाहण्यासारखं होतं, असं पॉझिटिव्ह सकारात्मक भावना निर्माण होऊन त्या युनिव्हर्सकडे प्रक्षेपित केल्या पाहिजेत. तर ज्यावेळी चांगल्या भावना निर्माण होतात ना, त्याच वेळी आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार निर्माण व्हायला सुरू होते. पण आजकाल सोशल मीडियामुळं, समाज माध्यमांमुळं, बऱ्याचशा नकारात्मक गोष्टींमुळं माणसांच्या भावना मेलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये चुकीच्या भावना निर्माण व्हायला लागल्यात. काय घडलं समाजामध्ये की लगेच असलंच चालू होते. त्याच्यामुळं काय होतंय, आपलं जे ध्येय प्राप्त करण्यासाठी जे प्रॉपर थॉट प्रोसेस बिल्टअप व्हायला पाहिजे ती होत नाही. कारण माझ्या इमोशन्स, माझ्या भावना सर्व चुकीच्या निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. तर चांगल्या भावना निर्माण करणं आणि त्याला न मारता जगणं, हे ज्याला जमलं त्याला मॅनिफेस्टेशन म्हणजे विचार करायला जमतो आणि विचारातून गोष्टी प्राप्त होतात. धन्यवाद.